हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. याआधी तुम्ही याला माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. हा माझा भाचा आहे आणि तो लास्ट इयरपासून आमच्याकडेच आहे. आणि आता हा मध्ये बरेच दिवस आमच्याकडे नव्हता कारण तो त्याच्या घरी सुट्टीला गेलेला होता, त्यामुळे व्हिडिओमध्ये तो नव्हता. आणि आता त्याचं 12th चालू आहे, तर 12thची जे कॉलेज आहे ते आता चालू झालेलं आहे, त्यासाठी तो परत आलेला आहे. ऋतू स्कूलला गेल्यानंतर मी जी माझी बाकी राहिलेली होती ती कामं बाकीची करून घेतली आणि आता फ्रेश होण्यासाठी जायचं होतं मला. आज मला हेअर वॉश पण करायचं होतं. हेअर वॉश वगैरे करून घेतला. आता ऋतूला स्कूलला जायचं असतं, त्यामुळे सकाळी सकाळी सगळं शक्य होत नाही, त्यामुळे मी अंघोळ वगैरे माझी बाकी ठेवलेली होती, कारण मग हेअर वॉशला खूप टाईम जातो. त्यानंतर एक कामं मी पटापट आवरून घेतली. ऋतू स्कूलमधून येण्याच्या आधी जर माझं हे सगळे घरातले कामं जे बाकी राहिलेले होते ते आवरले ना, तर मला थोडंसं बरं पडतं. राहिलेले तर स्वयंपाक पण मी आवरून घेतला. जे पण काही काम होते ते सगळे मी करून घेतले. आज संध्याकाळी स्वयंपाकाला जरा लवकर सुरुवात केली होती, कारण मला आज काहीतरी आणायचं होतं, त्यासाठी मला बाहेर पण जायचं होतं. आणि काहीतरी म्हणण्यापेक्षा मला प्लांट्स आणायचे होते. आता माझ्यासमोर राहणारी प्रांजली ही नागपूरला शिफ्ट झालेली आहे आणि तिने जाताना मला काही तिच्या कुंड्या आणि काही थोडेसे प्लांट्स दिलेले आहेत. तर ते 2 मोठ्या कुंड्या ज्या आहेत त्या माझ्या तशाच रिकाम्या आहेत, त्यामुळे रोज त्या कुंड्या रिकाम्या पाहून मला बोर पण झालं होतं. आणि असं मला एक नवीन प्लांट्स आणण्याची इच्छा पण झाली होती. मी रोज मागे त्यांच्या लागत होती की आज जाऊया उद्या जाऊया, असं करत करत आठवडा निघून गेला, कारण सॅटर्डे संडेशिवाय आम्हाला बाहेर पडताच येत नाही आणि त्यांच्या सुट्टीवरती बाहेर पडायला लागतं. आणि जे प्लांट्सचं वेट होतं नंतर आपण घेतल्यानंतर ते पण जरा जास्त असतं, त्यामुळे एकटे आणि चालत जाऊन आणू शकत नाही, त्यामुळे मग त्यांचीच वाट पाहावी लागते. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की आज संध्याकाळी तरी जाऊयाच म्हणून. मग त्यांनी सांगितलं तू कुकिंग वगैरे आवरून घे, मग आपण जाऊया. तर मी कुकिंगचं वगैरे इथं आवरून घेतलं. कोणते प्लांट्स आणायचे किंवा कोणते प्लांट्स घ्यायचे हे माझ्या काहीच असं मी विचार पण केलेला नव्हता. मला फक्त एक मनी प्लांट हवा होता, तर तोच एक प्लांट मी लक्षात ठेवून होते की आता हा तर एक घ्यायचाच आहे. बाकीचं कोणतं घेणार काय नाही हे काही म्हणजे मी काही विचार पण नव्हता केला असा. फायनली सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी आवरून खाली जायला निघाले आणि जाताना मला एवढी खुशी होत होती ना. आणि ही पहा नर्सरी आलीच. नर्सरी माझ्या घरापासून अगदी जवळच आहे, पण तिथून मी चालत जाऊन आणू शकत नाही, कारण नंतर प्लांट्सचा वेट वगैरे जास्त होईल आणि हातात आणल्यानंतर मग परत हाताचा पेन जे काही होईल ते वेगळंच. तर प्लांट्स आणल्यानंतर तर मी इतकी हॅपी झाले ना. मी खूप दिवसानंतर माझ्याकडे कुठले तरी प्लांट्स आलेले आहेत, त्यामुळे मी खूप जास्त हॅपी होते. आता की मी प्लांट्स काढायला सुरुवात केली आणि इथेच माझा बराच वेळ गेला. आम्ही जेव्हा पुण्यात शिफ्ट झालो होतो ना, तेव्हा ऋतू खूप जास्त छोटी होती आणि त्या 2-4च झाडं होती माझ्याकडे. त्या पलीकडे मला वाढवण्याची इच्छा पण नव्हती, कारण मला सगळ्यांची केअर करणं काही होतच नव्हतं. क्लिनिंगचं वगैरे काम माझं अजून थोडंसं बाकीच राहिलेलं होतं, पण इथून मला उठण्याची इच्छा होत नव्हती. मला आत्ताच असं झालं होतं की मी हा प्लांट्स इथे ठेवू का, तो प्लांट्स तिथे ठेवू का, असं माझा विचार चालला होता की मी आता ह्याला कुठे ठेवणार असं. नेक्स्ट डे मॉर्निंगला मी पहिलं या झाडांकडे आले आणि पहिला हे काही नजारा असा काही दिसत होता. आणि मी नेक्स्ट तुम्हाला दाखवते की आता मी जेव्हा प्लांट्स आणले तेव्हा इथे ग्रीनरी अजून वाढलेली आहे. आणि हे प्रांजलीने दिलेलं कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे मनी प्लांट पण तिनेच दिलेले आहे. पर्पल हर्टचं झाड पण हे तिनेच दिले.